नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. विक्रमगड तालुक्यात प्रजासत्ताक दिनी ग्रामीण भागात प्लास्टिक दुष्परिणामाची विद्यार्थ्यांमार्फत जनजागृती मोहीम. प्लास्टिकची वाढती समस्या आता गावागावात गंभीर होत चालली आहे. आदिवासी पाड्यातील कित्येक गुरे प्लास्टिक खाऊन आपला जीव गमावताना दिसत आहेत. ह्या वाढत्या समस्येवर जनजागृती करण्याचा प्रयत्न डिझाईन जत्रा संस्थेने अनेकदा गावात केले, परंतु त्याला म्हणावे तसे यश आले नाही. लहान मुलांनी विद्यार्थ्यांना हाताशी धरून शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मुरबाड, तालुका विक्रमगड या आश्रमशाळेतील तब्बल 120 विद्यार्थ्यांनी 27 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संपूर्ण गावातील प्लास्टिक कचरा जमा केला. एवढेच नाही तर या शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातील लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्लास्टिक वापर कसा टाळावा यासाठी पथनाट्य सादर केले. डिझाईन जत्राच्या प्रतीक धानमेर यांनी प्लास्टिक व्यवस्थापन यावर सर्व मुलांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक श्री वासुदेव खोटरे यांसोबत माध्यमिक शिक्षक श्री गणेश सातवी, श्री मधुकर मवळे, प्राथमिक शिक्षक श्री विष्णू लिलका आणि श्री मदन काटकरी यांनी या उपक्रमात मोलाचे योगदान दिले. या संपूर्ण उपक्रमात विद्यार्थ्यांनी काही तासात 50 किलोपेक्षा जास्त प्लास्टिक कचरा एकत्र केला. सदर कचरा गोवर्धन इको व्हिलेज येथील प्लास्टिक संकलन केंद्रात जमा केला जाणार आहे. तसेच शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मुरबाड येथे प्लास्टिक संकलन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुख्याध्यापक श्री खोटरे यांनी ग्रामस्थांना दिले आहे. सदर उपक्रमाची दखल घेत ग्रुप ग्रामपंचायत मुरबाड यांनी प्लास्टिक जमा करण्यासाठी गावात जागोजागी कचरा कुंड्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. मुरबाड गाव प्लास्टिक मुक्त होण्यासाठी एक सक्षम पाऊल आज पडले आहे. वार्ताहर रहीम कुरेशीच्या जोडीला नईम बेग, पालघर क्राईम रिपोर्टची रिपोर्ट.